तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून घेणारी संतप्त प्रतिक्रिया आपण बघतोय। मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मोदींनी जनतेची जाहीर माफी मागावी अशी भूमिका या ठिकाणी खासदार वर्षा गायकवाड यांनी मांडलेली आहे। काँग्रेसच्या काही इतरही आमदारांवरती आणि त्याचबरोबर स्थानिक मुंबईच्या नेत्यांवरती सुद्धा कारवाई झाल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांकडे दिलेली आणि यानंतर आता वर्षा गायकवाड या ठिकाणी आंदोलन करताना दिसतायत। जोरदार घोषणाबाजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरची दृश्य आपण बघतो आहोत। हातामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा घेऊन या ठिकाणी वर्षा गायकवाड यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे, घोषणाबाजी केली जाते। सरकार विरोधकांचा आवाज दाबतंय अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे। गृहमंत्र्यांच्या भूमिकेविषयी त्यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत। खासदार वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी घरी स्थानबद्ध केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने टीका केलेली आहे। पोलिसांनी गायकवाडांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेतल्याची माहिती सध्या पुढे येते आणि त्यानंतर आता वर्षा गायकवाड यांच्याकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। हातामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा घेऊन या ठिकाणी वर्षा गायकवाड मुंबईतल्या खासदार काँग्रेसच्या आंदोलन करत आहेत। सचिन सावंत सुद्धा त्यांच्या समवेत आहेत, काँग्रेसचे काही कार्यकर्ते आहेत। तर वर्षा गायकवाड यांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय अशा स्वरूपाची माहिती पुढे येते आहे। स्वतः वर्षा गायकवाड यांनी याबद्दलची माहिती दिलेली आहे। आमच्या कार्यकर्त्यांचा गुन्हा काय असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा हा महाराष्ट्र दौरा आणि या पार्श्वभूमीवरती आंदोलनाची शक्यता वर्तवली जात होती आणि त्याच अनुषंगाने ही कारवाई केली आहे का याबद्दलच्या चर्चा आहेत। आणि त्यातच आता वर्षा गायकवाड यांनी जोरदार टीका, जोरदार हल्लाबोल महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरती केलेला आहे। वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर पोलिसांचा गराडा आपल्याला दिसतोय। पोलिसांनी गायकवाडांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। मालवणमधील शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली आहे। त्यात आज नरेंद्र मोदी यांचा दौरा होतोय। 2 कार्यक्रमांनिमित्त मोदी आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि त्या निमित्तानं इथं काँग्रेस आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। हातामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा घेऊन काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या आंदोलन करतात। ठिय्या आंदोलनाला सुरुवात काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच वर्षा गायकवाड यांना घरी स्थानबद्ध केलं गेलं होतं अशा स्वरूपाची माहिती पुढे आलेली होती आणि त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी काही मिनिटांपूर्वीच माध्यमांकडे संवाद साधला आणि त्यानंतर आता ठिय्या आंदोलन